हे माझं माहेर आहे. मी माहेरी आलेली 2-3 दिवसापासून. आणि माझे माहेर म्हणजे शेतकरी फॅमिली आहे. हे खूप वर्षांपासून आधुनिक शेती करतात. आणि आधुनिक शेतीबरोबरच आता जो माझा दादा आहे, माझा भाऊ, मोठा भाऊ, तो शेतीबरोबर प्रवचनकार, कीर्तनकार हेही करतो. आध्यात्मिक घर आहे माझं माहेर म्हणजे. तर आपण यांच्या शेतीबद्दल काही माहिती घेऊ किंवा त्यांना विचारूयात आपण काही. चला आता आपण दादाकडनं ना सगळ्या गोष्टींची माहिती घेऊ आपण. दादा ये ना बाहेर. काय करतो? हे काय मशीन वगैरे? जे ना इकडे ना मधीची फुली हे काय आपलं फिल्टर आहे का? हा कशाचं म्हणजे काय काय कशासाठी हे काय ते सांग मला जरा सगळं. भरपूर मोठं आहे रे, भरपूर मोठे लावलेले. पहिला मुद्दा म्हणजे बघी आपली विहीर आहे. हा. विहीर दाखव खाली. किती खोल आहे रे? बघ ना किती खोल दिसते त्याला. हा पण तरी बापरे लई खोल आहे. ही कमीत कमी आता ही मला ऑलरेडी माहिती आहे किती एवढी खोल आहे, पण किती खोल आहे हे नाही माहिती मला. ही कमीत कमी 17 परस विहीर आहे. 17 परत. 17 परस म्हणजे जवळजवळ फुटामध्ये जर विचार केला तर 160-170 फुटाची विहीर आहे. 170-180 फुटापर्यंत विहीर आहे. म्हणजे इतकी पाण्याची पातळी खाली आहे, खोली पाण्याची. हे बघ कुठे आता असं आहे, ही शेती म्हणजे आपण जी शेती करतो ही जैविक स्वरूपाची शेती करतो. आणि शेती ही जैविक स्वरूपाचीच केली पाहिजे. कारण काय झालं, रासायनिक खतांचा किंवा रासायनिक औषधांचा फवारणी करून त्याच्यामध्ये रासायनिक जे आपण अन्नधान्य खातो आपल्या शरीरासाठी सर्वात मोठी जीवितहानी. म्हणजे आपण आपलं आयुष्यच कमी करू राहिलो. म्हणून आम्ही आता असा प्रोजेक्ट उभा केलेला आहे की याच्यामधून 4 टँक आणि 4 टँकांमधून 4 प्रकारच्या स्लऱ्या हे आम्ही आमच्या बागाला देतो. डाळिंबाच्या बागेला. डाळिंब असू, पेरू असू किंवा इतर भाजीपाला आम्ही जरी लावला, काकडीसारखी उत्पादने, मिरची, इथं याला हे सगळे जैविक जातं. अच्छा, म्हणजे त्या 4 ड्रम मध्ये काय काय आहे? आता याच्यामध्ये ना समजा जैविक प्रकारची स्लरी म्हणजे शेणापासून बनवलेली स्लरी, याच्यामध्ये कडधान्यांपासून बनवलेली स्लरी, याच्यामध्ये अमृत जीवाणूंपासून बनवलेली स्लरी, अशा 4 प्रकारच्या 4 स्लऱ्या थेट वावरांना जाते. म्हणजे याच्यामध्ये रासायनिक कुठलीच गुणधर्म नाही. हे सगळे जैविक पद्धती. आणि बघ मी प्रवचनामध्ये सुद्धा काय सांगत राहतो, शरीरातील सर्व जैविक क्रियेपासून हे शरीर बनलेले. आणि म्हणूनच आम्ही आता इथून पुढे आमच्या शेतीला सुद्धा जैविक ट्रीटमेंट करतो. दादा हा आमचा प्रवचनकार आहे. एवढे छान छान त्याचे काही बोल असतात ना की फक्त म्हणजे लोकांचं तर जाऊ द्या, पण आमचंच वैयक्तिक असं आहे ना की आम्हाला कधी कधी असं वाटतं की तू बोलत राहा, आम्ही फक्त ऐकत राहतो. एवढं छान बोलतो कधी कधी. बरं ठीक आहे, हे आता आपण हे जे स्लर आहे ना, या सुद्धा 2 ठिकाणाहून फिल्टर होऊन जाते. अच्छा, फिल्टर होऊन जाणार ना? पाणी सुद्धा फिल्टर होतं. म्हणजे या शेतीतला माल ज्या टायमाला आपण स्वतःच खातो तेव्हा आपल्याला समाधान वाटलं पाहिजे. आणि ज्या टायमाला आपल्या शेतातला माल दुसरे जण याचं सेवन करते तेव्हाही त्यांना समाधानकारकच वाटलं पाहिजे. आहे का नाही? चल हे बघा आता दुसरं सुद्धा एक स्लरी बॅग आहे. स्लरी बॅग. काय याच्यामध्ये स्लरी शेणापासून बनवलेली, गाईच्या. आणि विशेष म्हणजे हे शेण कोणतं आहे, जे आपलं गिर गाई आहे किंवा जी गावठी गाई म्हणतो आपण, त्या गावठी गाईचं शेण आणि गोमूत्र, या गावठी गाई आणि शेण आणि गोमूत्रापासून तयार केलेलं याच्यामध्ये सुद्धा काही कडधान्य आपण या ड्रमामधून त्याच्यामध्ये ओतून मग याच्यामध्ये 15-20 जाणार. अच्छा, त्या पाईप मधनं जाणार. पाईपद्वारे आपण ते बाहेर काढून मग तिथून ते आपल्या शेताला जातो. अशा पद्धतीने हे स्वतः तयार करतो आपण घरच्या घरी. या इकडे हे सगळं घरगुतीच आहे ना. आणि हे आपलं सोलर आहे ना? हे सोलर 7.5 इकडे काय हे काय हे बघ. आता सध्या आज आपण 21व्या शतकामध्ये याच्यामध्ये सर्वात मोठा देशाला लागलेला शाप जर काय आहे तर महागाई. आणि या महागाईच्या दुनियेमध्ये आपण समजा गॅसच्या टाक्या, पेट्रोल, डिझेल हे किती मोठ्या प्रमाणात वाढले ना. मग आता सध्या आपल्यासारख्या बरं त्यात शेती म्हणलं की आणि खेड्या गावामध्ये राहायचं म्हणलं का सगळ्यात महत्त्वाचं स्वयंपाक बनवण्याचं साधन जर काय असेल तर चुली. आणि चुलीची जे लाकडं लागायच्या त्यासाठी आपल्याला झाडं तोडणं, जंगल तोडणं, आणि याच्यामुळं पर्यावरणाचा पूर्णपणे ऱ्हास होत चाललेला आहे. आणि म्हणून आता जंगलतोड किंवा वृक्षतोड करण्यापेक्षा आम्ही जे आमच्या गोठ्यामधले ज्या गाय आहेत त्यांच्याच शेणापासून तयार केलेलं हे गोबर गॅस किंवा याला बायोगॅस म्हणतात. आणि ह्या बायोगॅसची
ही जी नळी आहे थेट आपल्या घरात आहे, जेणेकरून आपल्याला जे स्वयंपाकाला लागणारं इंधन आहे हे आम्ही स्वतःच घरी तयार करतो. नंबर 1. नंबर 2, या इकडे. याच्यामधलं जे वेस्टेज निघत हे वेस्टेज आता ही अजून आपण ते जाळ्या वगैरे आणल्या नाही, पण आहे आपल्या घरी ठेवलेले आपण त्याच्यापासून काम बाकी अजून. तर हे जे वेस्टेज निघत या वेस्टेज मधून एक गांडूळ खताची बॅग आहे, याच्यामध्ये पुन्हा या वेस्टेजचं गांडूळ खत होतं आणि हेच गांडूळ खत पुन्हा आपल्या शेताला जाऊन शेतीची उपजाऊता वाढते, शेतीचं उत्पादन वाढतं याच्यामध्ये. अशा पद्धतीने हा बायोगॅसचा प्रोजेक्ट आम्ही सुद्धा आता म्हणजे अंमलात आणलेला आहे. अच्छा, अंमलात. हा, ते आणि हे सोलर ना. सोलरचा मुद्दा असा आहे, हात लावलं तर काही नाही. हा काही नाही. सोलरचा मुद्दा असा आहे का, समजा एवढ्या मोठ्या देशाला एवढी मोठे विद्युतीकरण हे काही परवडण्याजोगं सरकारला नाही आणि त्यातल्या त्यात आम्हाला सुद्धा नाही. याचं कारण असं का लाईट वेळी अवेळी जाती येते. खेड्या गावामध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम जर काय असेल तर बिबट्याचा आहे. आणि समजा रात्रीची लाईट आता शासनाने सध्या दिवसाची लाईट शेतकऱ्यांना दिलेली आहे, आता पण ही कुठपर्यंत चालून सांगता येत नाही. आणि म्हणून रात्रीचं वाघाचं, सापाचं, विचूचं या भीती सुद्धा शेतकऱ्यांना सतावत राहतात. आणि म्हणून आम्ही 7.5 HP सोलर प्लॅन्ट उभा केलेला आहे. 7.5 HP मोटर याच्यावर चालवते, जेणेकरून आपलं 1 एकर भरण या सूर्याच्याच प्रकाशानं भिजू शकतं. म्हणजे बरं, हे इंधन फ्री आहे ना, देवाने दिलेलं सूर्यप्रकाश हा फ्री आहे, म्हणजेच आपण याला काय म्हणू, फुकट आहे. मग त्याचा सुद्धा वापर आपण कसा करावा हे आम्ही पुरेपूर तुम्ही त्याचा वापर करून घेताय ना. सूर्याचा सुद्धा वापर आम्ही सध्या आमच्या शेतीत करतो. आपला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला गोठा सुद्धा तिथे आहे. काय ओपन ना, ओपन गोठा आहे. अच्छा, मागे ओपन गोठा आणि पुढे बंद. बंदिस्त गोठा. किती बोर आहेत बघ, हे बघ किती बोरं पडले खाली. तिकडं आम्हाला खायला भेटत नाही, असे खायला भेटत नाही. ही बोर आपल्या बाबांनी लावलेली ना रे. हा, बाबांचं या बोरीवलंय प्रेम, प्रचंड प्रेम. बाबा म्हणजे असं आहे, जर कोणी बी येऊ बोरं खाण्यासाठी ते कधीच पडला. आता रस्त्याच्या कडालाच बोरी, कोणी बी या बोरं खात होते, पण बाबाला राग फक्त एका गोष्टीचा, ह्या बोरीला दगड मारायचे नाही. खाली जेवढे पडलेले असतील तेवढे खायचे किंवा तुम्ही बोर घ्याल का. कारण की आमच्या बाबांचं एकच मत असतं की बोरीला दगड मारल्यानंतर बोरीला त्रास होतो, याला दुखतं, म्हणून बोरीला कधी दगड मारायचे नाही, काठी मारायची नाही. हा, तुम्हाला बोरं खायचे, तुम्ही खाली पडेल घ्या किंवा तिला थोडं हलवा, नाही तर मग घरामध्ये येऊन तुम्ही घेऊन जा, पण बोरीला दगड मारायचे नाही. म्हणजे बाबा गेले तरी बाबांच्या आठवणी आजही या गोष्टी समजा आठवतात. आता ये बाई एखाद नक्कल उत्पादन पॉली हाऊस. याच्या अगोदर पण आहे ना 10-12 वर्षापूर्वी, 16-17 वर्षापूर्वी ग्रीन हाऊस होतं, ग्रीन शेड नेट होतं. आता व्हाईटवालं आहे. आणि तेव्हा त्याच्या अगोदर आहे ना घरचे सगळे आम्ही चायनीज व्हेजिटेबल करायचो. मग त्याच्यामध्ये ब्रोकोली असेल, रेड कॅबेज असेल, बेबी कॉर्न असेल, स्वीट कॉर्न असेल, चेरी टोमॅटो असेल, सॅलरी असेल, अजून काय रे, पार्सली असेल, बेझिल असेल. हे पार्सली, बेझिल वगैरे जे मसाले होते ना ते आम्ही ग्रीन हाऊसमध्ये लावायचो. आणि बाकीचे जे चायनीज बाकीचे म्हणजे ब्रोकोली, कॅबेज वगैरे जे असेल ते आउटडोअरला लावायचो. आउटडोअर म्हणजे बाकीच्या ओपन वावरामध्ये. तर मस्त होते पण ते, भाजीपाला वगैरे होतो.
आणि करण्यामध्ये पण खूप मूड होता, कारण की पूर्ण तालुक्यात ना रे दादा पूर्ण तालुका जिल्हा हां पूर्ण तालुक्या जिल्ह्यामध्ये 20 वर्षापूर्वी आमची पहिली फॅमिली होती की आम्ही चायनीज भाजीपाल्याचं उत्पन्न घ्यायचो. म्हणजे बाकीचं कोणतंच नव्हतं, हे सगळं चायनीज व्हेजिटेबलच, म्हणजे खूप लांबून लांबून लोकंसुद्धा आपली शेती पाहायला यायचे. तर चला आपण बोलूया काय हे मल्चिंग केलं हे कशासाठी केलंय, म्हणजे यात काय लावायचं, काय कोणतं उत्पन्न घ्यायचं. आता याच्यामध्ये ना, आता हे व्हाईट हाऊस आहे ना, दोरी जवळ म्हणजे आवाज येतो. त्याच्यामध्ये आता आपल्याला आता हे मल्चिंग के आथरलं ना, हां याच्यामध्ये आता आपल्याला काकडी हे उत्पादन घ्यायचं आहे. काकडीचं. म्हणजे आता याचे आपण नर्सरीमधून रोपं आणून हां ज्याच्यामध्ये पूर्ण जैविक प्रकारे हां काकडीचं उत्पादन घेण्याचं आमचं सध्या नियोजन आहे. तर मग आता हे, म्हणजे ही मल्चिंग कशासाठी केली. नाही, मल्चिंग म्हणजे आता गवत होत नाही त्याच्यामध्ये, आपण जे काही अन्नद्रव्य टाकणार आहे, खतं टाकणार आहे, ते हवेनं उडून जाती नाही, या सगळ्या गोष्टीचा. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम शेतकऱ्याला आज मजूर प्रॉब्लेम आहे. मजूर म्हणजे मिळतच नाही. आणि मग निंदणी वगैरे हे जे काम राहत्या बारीक सारीक दुसऱ्या बायांच्या संलग्न, तर ते संलग्न कामं वाचवण्यासाठी, कारण आमच्या शेतकऱ्यांच्या बायांना सुद्धा खूप कष्ट राहतात ते. आणि मग त्यांचे सुद्धा काम कमी करण्यासाठी हा मल्चिंग म्हणजे असे बहुउपयोगी हे प्रयोग आहे हा मल्चिंगचा. बसू का रे. मग फील आहे रे ट्रॅक्टरवर पण. हा मस्त वाटतंय यार चालवायला पण, एकदा ट्राय करायला पाहिजे. आरसा पण आहे. मी चालू शकेल का रे खरंच. हा म्हण ना काहीतरी. 100 सेक्शनचं नादखोळा शेतकरी या मस्त. आपल्या लसूण बिसून घरचा आहे ना हा अटकवलेला. हो, वाळून दाणे काढायचे. दाणे मग विकायला का. विकायला नाही, विकण्यासाठी नाही, मग ही जनावरांनाच. जनावरांना. तर आज आपण माझ्या माहेरची शेती मी तुम्हाला दाखवली आहे. जैविक शेती ही करतात. जैविक शेतीवरच यांचा 100% भर असतो. तर कशी वाटली तुम्हाला माझी माहेरकडची शेती, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच आपले व्लॉग पाहण्यासाठी लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. बाय.